चला बघा, आपण आपल्या क्वेश्चन पेपर घेत होतो. आपण या अगोदर आपल्या इंग्रजीच्या 4 क्वेश्चन पेपर घेतल्या, 4 प्रश्नपत्रिका घेतल्या आणि 4 प्रश्नपत्रिकांचं आपण डिटेल अनालिसिस केलं. आज आपण आपली 5वी क्वेश्चन पेपर घेणार आहे, 5वी प्रश्नपत्रिका घेणार आहे, जेणेकरून ज्या काही आपण या अगोदर 4 क्वेश्चन पेपर घेतल्या, 4 प्रश्नपत्रिका घेतल्या, त्या 4 प्रश्नपत्रिकांमधून बराचसा आयडिया आपल्याला आला असेल. कोणकोणते टॉपिक आपल्याला परीक्षेला विचारते, वारंवार कोणकोणते टॉपिक. जर आपण तुमचा जर प्रश्नपत्रिकानुसार जर सिलेबस काढला, काय काढला रे सिलेबस, जर आपण तुमच्या प्रश्नपत्रिकानुसार काढला तर तुमचे 9 ते 10 जास्तीत जास्त तुमचे 10 असे टॉपिक आहे की त्या 10 टॉपिक वरती मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये परत 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 प्रश्न विचारले गेलेले. ओके, त्याच्यामुळे तो सिलेबस आपल्याला कळायला पाहिजे, नेमकं कोणत्या सिलेबस वरती आपल्याला प्रश्न विचारते. आणि सिलेबस चेंज होत नसतो, सिलेबस मध्ये ऍड होत असतं काहीतरी. आता तुम्ही म्हणशाल सर मागच्या भरतीमध्ये आपलं जे काही प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन वरती प्रश्न विचारला, मग यावर्षी विचारणार नाही का? यावर्षी 100% विचारू शकता. फक्त मागच्या भरतीमध्ये आता व्हाईस वरती प्रश्न नव्हता, ऍक्टिव्ह व्हाईस, पासिव्ह व्हाईस, त्याचबरोबर जे काही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं त्याच्यावरती अशा वेगवेगळे जे टॉपिक होते त्या टॉपिक वरती प्रश्न नव्हते. ते टॉपिक या भरतीमध्ये ऍड होऊ शकते. आता त्यांना 15 प्रश्न घ्यायचे असतात, बरोबर आहे. इंग्रजीचे भरपूर सारे टॉपिक आहे, मग भरपूर सगळ्या टॉपिक वरती ते प्रश्न घेऊ शकत नाही. त्यातल्या त्यात जे काही महत्वाचे टॉपिक राहतात, त्याचबरोबर जे काही आपलं आता पॅराजंबल झालं, काय झालं, पॅराजंबल झालं, त्याचबरोबर आपलं सिनोनिम, अँटोनिम किंवा आर्टिकल झालं. आर्टिकल वरती प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 2 प्रश्न असतात, सेंटेन्स मध्ये असतात. आपले जे काही अरेंजमेंट असलं त्याच्यामध्ये दोन काय असतात, आपले प्रश्न प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये असतात. मग आपल्याला आता जे काही 15 प्रश्न विचारणार आहे ते 15 प्रश्न कमीत कमी आपले 10, जास्तीत जास्त 10 टॉपिक वरती विचारला जाणार आहे. ते 10 टॉपिक आपल्याला कळाले पाहिजे. ओके, कारण प्रश्न संख्या आपल्याला 15च असती. मग 15 प्रश्न ते नेमकं कोणकोणत्या टॉपिक मधून विचारणार आहे. मग ज्या वेळेस जे काही टीसीएस जे फोकस करत असतं, काय करत असतं, जे टीसीएस फोकस करत असतं ज्या ज्या टॉपिक वरती, त्याच टॉपिकचा आपण चांगल्या प्रकारे एकदा अभ्यास करायचं, रिव्हिजन करायचं. जे राहिलेले टॉपिक आहे ते नंतर करून घ्यायचे, जेणेकरून आपले जे काही मार्क आहे ते वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढत असते. या अगोदर आपण आपल्या इंग्रजीच्या 4 क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. आज आपण आपली 5वी क्वेश्चन पेपर पाहणार आहे. 5व्या क्वेश्चन पेपरचा आपण एकदम चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये अनालिसिस करून घेणार आहे. ओके, चला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे बघा. सिलेक्ट द वन ऑप्शन दॅट कॅन बी वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय सांगितलं रे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. शब्द समूहासाठी एक शब्द तेवढं दिसलं, बाकीचं वाचत बसायचं नाही, तिथं आपला वेळ जात असतो. बघा आता, पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस. अर्थ समजून घ्यायचा, अर्थ समजल्यानंतर आपल्याला लगेच प्रश्नाचं उत्तर येत असतं, बरोबर आहे. अर्थ समजल्यानंतर लगेच आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जात असतो, पोहोचत असतो. चला बघा आता, पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस वेअर मूव टू सेफर प्लेसेस. काय सांगितलं, आता अर्थ सांगतो बघा. पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस, जे काही आसपासचे गाव होते, जवळपासच्या गावाचे जे काही लोक होते ते सेफर प्लेसला मूव्ह झाले. म्हणजे आजूबाजूचे जे काही लोक होते ते कुठे गेले, सेफ प्लेसला, म्हणजे सुरक्षित ठिकाणी पळायला लागले. का बरं पळायला लागले त्याचं कारण सांगतो बघा. बिकॉज ऑफ द मोल्टन रॉक दॅट कम आउट ऑफ द व्हॉल्कॅनो. आता व्हॉल्कॅनो म्हणजे काय रे, व्हॉल्कॅनोचा अर्थ होता असतो ज्वालामुखी. काय होत असतं, ज्वालामुखी. आता ज्वालामुखी तुम्हाला माहितीये का, ज्वालामुखी कधी ऐकलं, ज्वालामुखी कळालं, ज्वालामुखी माहितीये तुम्हाला. आपण आपला ज्वालामुखी पिक्चर पाहिला असेल फक्त, पण जो काही व्हॉल्कॅनो असतो, बरोबर आहे, म्हणजे त्या ज्वालामुखीमधून जे काही जाळ निघत असतो तो त्याला आपण विस्तू म्हणत असतो. जो आहार असतो तो निघत असतो आर, बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा टाईपचा तो काहीतरी असा व्हॉल्कॅनो असतो. वरून त्याचं काय निघत असतं, त्याच्यावरून जे काही आपली आग ज्याला म्हणतो आपण, अग्नी ज्याला म्हणत असतो, ती निघत असती. समजतं. आता बघा, मग त्याला काय म्हणत असतो, व्हॉल्कॅनो म्हणत असतो आपण, बरोबर आहे. मग इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणत असतो, जो की व्हॉल्कॅनोच्या वरून निघत असतो. तुम्ही पाहिला असाल, एखाद्या पिक्चर मध्ये पाहिला असेल, कुठेतरी पाहिला असेल की ते व्हॉल्कॅनो मधून काहीतरी धूर निघतो आणि असं काय निघतं, अग्नीसारखं, आग सारखं निघत असतं. त्याला इंग्रजीमध्ये लावा म्हणत असतं. काय म्हणत असतं, लावा, असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणत असतं. म्हणजे एवढा जो शब्द आहे की मॉल्टन रॉक दॅट केम आउट ऑफ द व्हॉल्कॅनो, की ज्वालामुखी मधून जो पदार्थ बाहेर पडत असतो त्याला काय म्हणत असतो, त्याला म्हणत असत्या लावा. काय म्हणत असत्या, LAVE, लावा असं म्हणत असत्या. काय म्हणत असत्या रे, LAVE, लावा असं म्हणत असत्या. म्हणजे ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, लावा. आता डर्ट म्हणजे काय रे, डर्ट म्हणजे ज्याला घाण म्हणतो आपण, म्हणत नाही का डर्टी, आज लय डर्टी झालं, बरोबर आहे. म्हणजे काय, डर्टी म्हणजे त्याला आपण म्हणत असतो कचरा किंवा घाण, कचरा किंवा घाण. आणि इथं 2 शब्द आहे, कोणकोणते, लोम, सगळ्यात महत्वाचे शब्द आहे. या शब्दावरती परत प्रश्न रिपीट होत असतो, होऊ शकतो. लोम आणि क्ले हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. मग तुम्हाला एखाद्या वेळेस क्ले हा शब्दाचा समानार्थी विचारण, अगोदरच्या टीसीएस परीक्षामध्ये क्ले वरती समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग क्ले आणि लोम या शब्दाचा अर्थ होत असतो चिकन माती. काय होत असतो, चिकन माती. जी काही चिकन माती असती, बरोबर आहे, त्या चिकन मातीला इंग्रजीमध्ये काय म्हणत असत्या, लोम आणि क्ले असं म्हणत असत्या.
आपण जे काही चिनी माती खात असतो त्या टाईपची जी माती असते चिकन माती, तिला काय म्हणत असतात, लोम आणि क्ले, ह्या दोन्हीचा अर्थ तोच होतो. आणि हे दोन्ही काय, हे दोन्ही समानार्थी शब्द आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या जे काही ऑप्शन दिलेल्या ऑप्शन मधल्या शब्दाचा अर्थ लिहत चालायचं व्यवस्थित आणि त्याला रिवाइज करायचं परत परत. चला पुढचा प्रश्न बघा. ऑप्शन मध्ये मला दिसतंय की इथं द आहे, इथं ए आहे, इथं ॲन आहे, म्हणजे आर्टिकल वरती प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे, आर्टिकल वरती. मग प्रश्न वाचत बसून आपले कुठेतरी 10 सेकंद 15 सेकंद वाया घालत बसायचे नाही, लगेच ऑप्शन वरून कळतं. आता बघा, आता इथं काय दिलेले रे, डॅश डॅश मँगो. मी तुम्हाला सांगितलेले की जिथं आर्टिकल वापरायचं असतं त्याच्या समोरचा जो काही शब्द असतो तो शब्द महत्वाचा असतो, बरोबर आहे. आता भरपूर जणांना इथं वाटत असेल द येणार, कोणाला वाटत असेल ए येणार, बरोबर आहे, अ मँगो असं सुद्धा आपण वापरत असतो. जास्त करून जर आपण फक्त मँगो साठी बोललो, फक्त मँगो बद्दल बोललो आपण, तर इथं काय येणार, इथं अ आर्टिकल येणार. पण आपल्याला मँगोच्या पुढे काहीतरी त्यांनी लिहून दिलेले, त्याचा अर्थ एकदा समजून घ्यावा लागेल. बघा, डॅश डॅश मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट, की विजयनं जो काही आंबा आणला होता तो कसा होता, गोड होता. काय सांगितलं की मँगो विजय बॉट टुडे. आता सगळ्यात महत्वाचं इथं महत्व आलं विजयला, विजय बॉट, विजय बॉट काय झालं, विशिष्ट. आता इथं फक्त असं असतं की मँगो इज व्हेरी स्वीट. काय असतं, मँगो इज व्हेरी स्वीट, की आंबा जो कसा आहे, गोड आहे, खूप गोड आहे. मग इथं फक्त ए आर्टिकल आलं असतं. कोणतं ए आर्टिकल, अ मँगो इज व्हेरी स्वीट असं आलं असतं. पण सगळ्यात महत्वाचं गोष्ट, विजय बॉट टुडे हे काय, ही एक विशिष्ट 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 इथं ह्या एवढ्या शब्दानं, एवढ्या 3 शब्दानं, विजय बॉट टुडे एवढ्या शब्दानं पूर्ण वाक्याला एक विशिष्ट रूप आलेलं आहे. त्याच्यामुळे इथं द हे आर्टिकल वापरलं जाणार आहे. कोणतं, द. द मँगो, द मँगो म्हणजे काय, जो आंबा. विजय बॉट टुडे, आंबा कोणा आणला, विजयनं जो आंबा आणला तो खूप गोड होता, बरोबर आहे. पण विजय बॉट टुडे इथं नसतं, तर इथं कोणतं आर्टिकल वापरलं गेलं असतं, अ हे आर्टिकल वापरलं गेलं असतं, कळालं. आणि ॲन आर्टिकल कुठं वापरत असतो रे आपण, जे काही व्होवेल्स असत्या, म्हणजे जे काही इंग्रजी मधले स्वर असतात, इंग्रजीमध्ये 5 स्वर आहे, 5चा 6 होत नाही आणि 5चा 4 सुद्धा होत नाही. 5 स्वर फिक्स आहे, कोणते, ए ई आय ओ यू. आणि त्या ए ई आय ओ चा जर उच्चार होत असला तसा ए ई आय ओ यू असा उच्चार जर होत असला, त्यावेळेस आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो. ए आणि ॲन हे अनिश्चित उपपदे आहेत, म्हणजेच कोणते, इनडेफिनेट आर्टिकल आहे. जे काही द आर्टिकल हे निश्चित म्हणजे डेफिनेट आर्टिकल आहे. ओके, समजलं. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, द हे आर्टिकल असणार आहे. चला बघा आता पुढे, सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन द जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर म्हणजे विकसलेलं ऑर्डर, म्हणजे कसं रे, इकडं तिकडं दिलेलं ऑर्डर, खालीवर केलेलं ऑर्डर, व्यवस्थित ऑर्डर मध्ये सेंटेन्स अरेंजमेंट केलेले नसतात. बघा, आपल्याला तेच काय करायचे, अरेंज द सेंटेन्सेस इन अ करेक्ट ऑर्डर. आपल्याला फक्त त्याचा ऑर्डर लावायचा असतो. म्हणजे 1 नंबरला कोणतं येणार, 2 नंबरला कोणतं वाक्य येणार, 3 नंबरला कोणतं येणार, 4 नंबरला कोणतं वाक्य येणार. आपल्याला फक्त काय लावायचं असतं, आपल्याला फक्त त्याचा ऑर्डर लावायचा असतो. चला बघा, तुमचे जे काही सगळे प्रश्न असन ते सगळे प्रश्न, तुमचे डाऊट सगळे आपण आपल्या शेवटला, म्हणजे शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण तुमचे जे काही सगळे डाऊट असन, इंग्रजी बद्दल काही डब्स असले ते आपण क्लिअर करून घ्या. आता फक्त आपल्या क्वेश्चन पेपर वरती लक्ष द्या. जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमचे जे काही प्रश्न असन शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये मी 100% डिस्कस करणार आहे. चला बघा, आता आपल्याला अरेंज लावायचे. आता सगळ्यात महत्वाचे सोपे जे काही आपले सेंटेन्स अरेंजमेंटचे प्रश्न असतात ते एकदम सोपे असतात, लय सोपे असतात. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की सोडवायचं कसं. आता बघा, इथं काय रे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे. चारही ऑप्शन मध्ये काय आहे, बी 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 बी, म्हणजे वाक्याची सुरुवात होणारे बी न. आता सपोज जर एखाद्या ठिकाणी जर सी असतं, सी न सुरुवात झाली असती, डी न सुरुवात झाली असती, तर आपण क्लू कुठून पाहिला असता, नियम कुठून शोधला असता. इथं बघा, इथं काय रे, इट इज, वाक्य कशाने सुरू झालेले, प्रोनाउन न, सर्वनाम. आपले सर्वनाम तुम्हाला माहिती, आय वी यू दे, ही शी इट. इट काय प्रोनाउन आहे, बरोबर आहे, सर्वनाम आहे. मग प्रोनाउन न सुरुवात झाली, इथं प्रोनाउन न झाली, इथं प्रोनाउन न झाली, आणि इथं नाउन न झाली. जर 4 वाक्यामध्ये एका वाक्यानं जर नाउन न सुरुवात होत असेल आणि बाकीच्या वाक्यामध्ये जे काही प्रोनाउन आहे सर्वनामानं सुरुवात होत असेल, तर जे काही 1 नंबरला वाक्य येणार ते नाउनचं वाक्य असतं. कोणतं, लक्षात ठेवायचं, जे वाक्य नाउन न सुरू झालेलं असतं कधी बी ते वाक्य 1 नंबरला येत असतं. जर वाक्यामध्ये एकच नाउन असेल 4ही वाक्यामध्ये, बाकीच्या ठिकाणी प्रोनाउन सर्वनाम वापरला असेल, तर कधी लक्षात ठेवायचं कशानं सुरुवात होत असती, नाउन. आणि ऑरेंज काय आहे, ऑरेंज हे एक नाउन आहे, एक नाम आहे, कशाचं, कलरचं नाव आहे, बरोबर आहे, किंवा संत्रा ज्याला आपण म्हणू शकतो. पण पुढे त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, काय 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 कलर केलेलं आहे, बरोबर आहे. बघा, आता पहिलं काय येणार आहे, बी. त्यांनी खाली 4 ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलंच आहे की पहिलं बी येणार आहे. बघा, मग
ऑरेंज इज द कलर ऑफ द सन. काय सांगितलं? ऑरेंज हा कशाचा कलर आहे म्हणे? आपला जो काही सन आहे, सूर्य आहे, सूर्याचा तो कलर आहे. कोणता? ऑरेंज, ज्याला नारंगी आपण म्हणत असतो. पुढं आता इथं तुम्हाला वाटणार इट मोटिवेट्स द डिप्रेस्ड. आता इथं बी नंतर सी बी येणार असं वाटणार, बरोबर आहे. चला आपण बघू आता. इट इज सेड दॅट द कलर रिप्रेझेंट्स वॉर्म, व्हिटॅलिटी, फन अँड. आता आपल्याला इथं काय वाटणार रे? इथं काय वाटणार? डिप्रेस्ड. पण डिप्रेसच्या अगोदर काय वापरलं जाणार आहे? काहीतरी पॉझिटिव्ह शब्द वापरला जाणार आहे. मग इथं पॉझिटिव्ह शब्द दिले बघा. इट इज सेड दॅट दिस कलर रिप्रेझेंट्स वॉर्म, की हा कलर कशाचं प्रतीक आहे म्हणे? जसं आपला काही पांढरा कलर आहे, बरोबर आहे. आपल्या तिरंग्यावरती असणारे तिन्ही कलर, तिन्ही जे कलर राहत्या त्याच्यामध्ये पांढरा कलर शांततेचा प्रतीक असतो. तसा हा कलर कशाचा प्रतीक आहे म्हणे? वॉर्म. वॉर्म म्हणजे काय रे? रुबाबदारपणा, उबदारपणा, बरोबर आहे. आणि विटॅलिटी, फन अँड. विटॅलिटी म्हणजे काय? एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य. आता विटॅलिटी म्हणजे हा शब्द आपल्याला सिनोनिम, अँटोनिम मध्ये विचारला जाऊ शकतो. विटॅलिटी म्हणजे एक चैतन्य, चैतन्य निर्माण होत असतं बघा काहीतरी आपल्या चेहऱ्यावरती. फन म्हणजे काय? मजा. अँड पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी म्हणजे काय रे? सकारात्मकता. म्हणजे हा जो कलर आहे तो आपल्याला एक सकारात्मकता देतो म्हणे. काय देतो म्हणे? सकारात्मकता. मग आता इथं बी नंतर काय येणार आहे? बी नंतर ए येणार आहे. मग इथं बी नंतर सी आहे, बी नंतर ए, बी नंतर सी, बी नंतर डी. आता ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे आपलं उत्तर? आता बी आणि ए ह्या दोन वाक्यावरून जर मग उत्तर आलं असेल तर मी तिसऱ्या वाक्याला पाहणार बी नाही, चौथ्या वाक्याला सुद्धा बघणार नाही. पण इथं आपल्याला समजून घेणे म्हणून बघू. पण आयन परीक्षेच्या वेळी जर तुमचं 2 वाक्यामध्ये उत्तर येत असेल तर तिसऱ्या वाक्यापर्यंत जायचंच नाही. कुठेतरी तुमचे 10-15 सेकंद तिथं वाया जाणार, 1 मिनिट वाया जाणार. पण तोच 1 मिनिट तुम्हाला पुढच्या विषयामध्ये किंवा इंग्रजीच्या वेगवेगळ्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये यूज करता येणार. चला त्याच्यानंतर काय येणार बघू आता आपण. इथपर्यंत आलं पॉझिटिव्हिटी. त्याच्यानंतर बघा आता इट इवन हेल्प्स. आता आपल्याला वाटतं की अजून तो कशामध्ये मदत करेल बघा. आता इकडे का आपलं डिप्रेस आणि इथं डिप्रेशन. बघा आता इट इवन हेल्प्स, तो अजून मदत करतो म्हणे. कशाला मदत करतो म्हणे? अजून दोज इन डिप्रेशन टू फील चेअरफुल अगेन. काय सांगितलं? की जे कोणी आहे म्हणे ते कसे असतात? डिप्रेशन मध्ये असतात, नाराज असतात, नाराज, बरोबर आहे. डिप्रेशन मध्ये गेलेले असतात त्यांच्यासाठी तो काय करतो म्हणे बघा आता. इट मोटिवेट्स, तो त्यांना मोटिवेट करतो म्हणे, तो त्यांना प्रेरणा देतो म्हणे, इन्स्पायर करतो म्हणे. द डिप्रेस टू लुक ऍट द लाईफ अ पॉझिटिव्ह वे. तो त्यांना हा जो कलर आहे तो कलर त्यांना सांगतो, त्यांना कळवतो म्हणे की पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची, जीवनामध्ये सकारात्मक कसं राहायचं, सकारात्मकतेनं कसं जगायचं असं. म्हणजे ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? BADC असा ऑर्डर असणार आहे. जो प्रश्न आपला पॅराजंबलचा होता, याच्या पुढचा प्रश्न सुद्धा कशाचा आहे? पॅराजंबलचाच आहे. आता बघा याच्यामध्ये इथं कसं आहे रे? ए न सुरुवात आहे, बी न सुरुवात आहे, सी न सुरुवात आहे, परत सी न सुरुवात आहे. म्हणजे आपण इथं ऑप्शन वरून लगेच जाऊ शकत नाही. मग बघा आता इथं काय रे? आय एम. आय काय आहे? आय काय? प्रोनाउन आहे. आय काय? आय इज अ पर्सनल प्रोनाउन. तुम्ही वाक्य ऐकलं असेल, बरोबर आहे. आय प्रोनाउन आहे, पहिलेच प्रोनाउन आहे, सर्वनाम. त्याच्यानंतर इट, हॅड. हॅड काय? हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे. हॅड काय? हेल्पिंग वर्ब आहे. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारणा असला त्यावेळेस हॅडनं सुरुवात होत असती की हॅड यू गोन देअर वगैरे असा प्रश्न असला त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढे बघा तेनाली रमन. त्याच्यानंतर ओ यस. आता हे ओ यस काय? तुम्ही केवळ प्रयोगी वाक्य ऐकलं का? मराठीमध्ये वाचलं का? त्याचा अभ्यास केला का? आता केवळ प्रयोगी अवयव ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटरजेक्शन म्हणत असतो, असं नसतं का? अरे रे, ओ यस, अरे हा असं झालं, अबब केवढा मोठा साप आहे, बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला एखादी आश्चर्यदायक बाब दाखवणे, गोष्ट दाखवणे, त्यावेळेस आपण केवळ प्रयोगी अवयव वापरत असतो. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणत असत्या? इंटरजेक्शन असं म्हणत असत्या. मग आता इथं ओ यस आहे. तुम्हाला काहीतरी कोणत्या गोष्टीबद्दल माहीतच नाही, त्याच्या अगोदर तुम्ही ओ यस असं म्हणणार आहे का? जर तुम्हाला काहीतरी गोष्ट घडली त्याच्यानंतरच तुम्ही ओ यस असं म्हणणार आहे. बघा त्याच्यानंतर प्रोनाउन. वाक्यामध्ये जर नाउन दिलेलं असलं, प्रोनाउन दिलेलं असलं तर सुरुवात कधी बी कशाने होणार आहे? नाउन न होणार आहे, नामानं होणार आहे. कारण प्रोनाउन हे नामाबद्दल माहिती सांगत असतं. मग तुमचा जो काही पॅसेज आहे तो पॅसेज आधी कशाने सुरू होणार आहे? नामानं, आपल्या नाउननं सुरुवात होणार आहे. बघा मग इथं नाउन कोणतं आहे? इथं तिसऱ्या वाक्यामध्ये नाउन दिलेलं आहे. तिसरं वाक्य कोणतं आहे? तेनाली रामाचं वाक्य. म्हणजे सुरुवात होणार आहे सी न. मग याला म्हणायचं बाबा तू घरी जाय, याला बी म्हणायचं तू घरी जाय. मग उरला आता आपला सी बी आणि सी ए. आता 2च वाक्यामध्ये आपलं उत्तर येणार आहे. बाकीची वाक्य सोडत बसायची नाही, फक्त समजून घ्यायचे तर आपण सोडून घेऊ. बघा सी न सुरुवात झाली. तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग अलॉंग अ फॉरेस्ट पाथ व्हेन ही वॉज स्टॉप्ड बाय मर्चंट. एकदा काय झालं की जो की तेनाली रामा होता तो कुठं चालला होता? तो एका फॉरेस्टच्या म्हणजे जंगलाच्या रस्त्यामध्ये चालला होता. त्यावेळेस जाता जाता त्याला एका मर्चंटनं थांबवलं. मर्चंट म्हणजे काय रे? मर्चंट म्हणजे व्यापारी, जो व्यापार करत असतो, बिझनेसमॅन ज्याला आपण म्हणत असतो, बरोबर आहे. मर्चंट म्हणजे व्यापारी. एका व्यापाऱ्याने त्याला थांबवलं. ओके, कोण थांबवलं? व्यापाऱ्यानं थांबवलं. कोण थांबवलं? व्यापाऱ्यानं थांबवलं. चला पुढे बघा. मग त्याच्यानंतर काय झालं? हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग. आता लगेच हॅडचं वाक्य येणार आहे का? हॅडचं वाक्य येणार नाही. बघा आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्टे अवे, डिड यू सी इट.
त्याच्यानंतर ते काय म्हणलं बघा, आता हे वाक्य 2 नंबरला येणार. आय एम लुकिंग फॉर माय कॅमल. कॅमल म्हणजे काय रे, उंट. आता तो व्यापारी तेनालीरामाला काय म्हणतोय की मी माझ्या याला शोधतोय म्हणे, माझ्या उंटाला मी शोधतोय म्हणे. विच हॅज स्टेड अवे, ते कुठेतरी भटकलं म्हणे, कुठेतरी चालल्या गेलं म्हणे, त्याला मी शोधतोय म्हणे. डिड यू सी इट पासिंग बाय, आस्क द मर्चंट. मर्चंटने त्याला विचारलं की जो काही माझा उंट आहे म्हणे, त्या उंटाला तू पाहिलं का म्हणे. आता तेनालीराम त्याला प्रश्न त्याला म्हणतो, काय म्हणतो बघा, हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग, आस्क रमन. त्याच्यानंतर रमन त्याला विचारणार आहे, काय विचारणार आहे की त्याच्या पायाला दुखापत झाली होती म्हणे, त्याच्या पायाला लागलं होतं का म्हणे. आता ह्यो काय म्हणतो, ओ यस, अरे हा. ओ यस म्हणजे काय, अरे हा. दॅट्स मीन्स यू हॅव सीन माय कॅमल. याचा अर्थ तू माय कॅमलला, तू माय उंटाला पाहिलं. समजलं. आता ही कशी आहे, ही एक कथा आहे. कोणाची, तेनालीरामाच्या काळामधली कथा त्याने आपल्याला दिली. कथा इथपर्यंत संपली असन का, पुढे सुद्धा असन, पण त्यांना आपल्याला फक्त 4च वाक्य देत आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कुठेतरी पुढची सुद्धा कथा ऐका वाटत असन, वाचा वाटत असन. बरोबर आहे, बरोबर आहे. वाचायची असली तर आपण कुठेतरी शोधू शकतो ती. चला, म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, 1 नंबरला काय येणार आहे, सी येणार आहे. सी नंतर ए येणार आहे. मग सी नंतर एचं ऑप्शन कोणतं आहे, 4 नंबरचं आहे. नंतर बी येणार, नंतर डी येणार. असे सोपे सोपे क्लू लावून आपण काय करू शकतो की उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, उत्तर काढू शकतो. फक्त आपल्याला कळायला पाहिजे एखाद्या 4 वाक्यामध्ये एखादं वाक्य कशानं, कॅपिटल लेटरनं सुरुवात होत असतं, बाकीच्या स्मॉल लेटरनं सुरुवात होत असत्या. कधी कधी ऑप्शन मध्ये 4ही ठिकाणी जे काही लेटर दिलेलं असतं ते एकच दिलेलं असतं सुरुवात, म्हणजे आपल्याला कुठेतरी लगेच मदत होती. बरोबर आहे. आपल्यासाठी काम सोपं होत असतं. फक्त जे काही सोपे सोपे लॉजिक असतं याच्यामधले प्रश्न सोडवणं अवघड नसतं इंग्रजीचे. फक्त आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, कसा सोडवायचा. भरपूर वेळा प्रश्न निग्लेक्ट मेथडने सोडवत असत्या, काटाकुटीची पद्धत म्हणत असतो आपण त्याला. म्हणजे ऑप्शन वरून सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हे ऑप्शन उत्तर नसणार, त्याला म्हणायचं तू बाहेर जाय. दुसरं हे सुद्धा उत्तर नसणार, त्याला म्हणायचं तू बाहेर जाय. हे सुद्धा उत्तर नसणार, म्हणजे कधी कधी आपण 50-50 मध्ये पोहोचू शकतो. बरोबर आहे. एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न येतच नसतं बिलकुल बी, मग आपण 50 मध्ये तरी पोहोचतो. म्हणजे आपण 4ही पैकी 1 न करता 2ही पैकी 1. आता 4 पैकी 1 बसणार का 2 पैकी 1 जास्त बसणार, 2 पैकी 1 बसणार कधी बी. बरोबर आहे, बरोबर आहे. चला पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता इथं बट आहे, इफ आहे, सो आहे, हे सगळे काय रे, हे सगळे प्रिपोजिशन आहे. हे सगळे काय प्रिपोजिशन आहे. मग आता आपल्याला कळतंय की प्रिपोजिशन या टॉपिक वरती परत परत प्रश्न येतोय, तर प्रिपोजिशनचा चांगल्या प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे. प्रिपोजिशन मध्ये जे काही फ्रेज वापरल्या असत्या, बरोबर आहे, त्या फ्रेजचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. कारण त्या फ्रेज वरती वारंवार प्रश्न येत असतो. वारंवार काय प्रश्न येत असतो, वारंवार प्रश्न त्याच्यावरती येत असतो. चला बघा. आता प्रिपोजिशन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय म्हणत असतो, जो आपल्या नामाला जोडून येत असतो. कशाला, नामाला जोडून जास्त येत असतो. कधी कधी तुमचे प्रिपोजिशन कंजक्शनचं सुद्धा काम करत असतात. सोपे सोपे नियम असतात, सोपे सोपे पॉइंट्स असतात. ते आपण ज्या ज्या टॉपिक मध्ये समजून घ्यायला पाहिजे की जो टॉपिक आपण शिकणार आहे त्या टॉपिक मधले सगळे नियम आपण पाठच केले पाहिजे, लक्षातच ठेवले पाहिजे, समजूनच घेतले पाहिजे. आता बघा इथं काही सांगा लवकर. आता इथं प्रिपोजिशन वरचा प्रश्न आहे बघा. डॅश डॅश इज डज नॉट रेन, डॅश डॅश इट डज नॉट रेन, वी कॅन प्ले बॅडमिंटन. आता बघा बट म्हणजे काय रे, बट म्हणजे पण किंवा परंतु. इफ म्हणजे जर, सो म्हणजे म्हणून. आता तुम्हीच टाकून पहा कोणतं येतं. दो म्हणजे काय, दो म्हणजे जरी. आणि सगळ्यात सोपं प्रिपोजिशनचे काही प्रश्न लय सोपे येत असतात. जेवढे प्रिपोजिशन आहे, महत्वाचे प्रिपोजिशन आहे, जास्त नाही. प्रिपोजिशनचे अर्थ पाठ करा. काय करा, अर्थ पाठ करा. म्हणजे बट म्हणजे पण, परंतु, हे जर आपण इथं ठेवून पाहिलं तर लगेच उत्तर येत असतं आपलं, लगेच आपल्याला अर्थ कळत असतो. सोपे सोपे शब्द तरी आपले पाठ असतात. आता इथं बट ठेवा बरं. बट, बट म्हणजे काय रे, पण. इट डज नॉट रेन, पण डज नॉट रेन, जर पाणी पडला नाही. इथं काय, पण पाणी पडला नाही तर आपण बॅडमिंटन खेळू. जर पाणी आला नाही, जर पाऊस आला नाही, जर पाणी पडला नाही, त्यावेळेस आपण बॅडमिंटन खेळू. पण येणार आहे की इथं आता, पण असं वाक्य बनतं का, असं वाक्य बनू शकत नाही. मग इथं बट येणार नाही. चला दो घेऊ. जरी, जरी पाणी पडला नाही तरी आपण बॅडमिंटन खेळू. जरी पाणी पडला नाही आपण बॅडमिंटन खेळू. वाक्याला व्यवस्थित समर्पक अर्थ तयार होत नाही. त्याच्यानंतर सो, म्हणून. म्हणूनचा याचा तर काही संबंध नाही. म्हणून पाणी पडला नाही तर आपण बॅडमिंटन खेळू. काही वाक्य की असं नाही. मग इथं काय येणार आहे, बरोबर, इथं इफ येणार आहे. इफ म्हणजे काय, इफ म्हणजे जर. इफ याचा अर्थ काय होत असतो, जर. जर पाणी पडला नाही, जर पाऊस आला नाही तर आपण काय खेळू, बॅडमिंटन खेळू. काय खेळू, बॅडमिंटन खेळू. जर पाऊस पडला नाही, जर पाऊस आला नाही तर आपण क्रिकेट खेळू. म्हणजे काय, इथं कोणतं प्रिपोजिशन येणार, इथं इफ हे प्रिपोजिशन येणार. कधी कधी आपल्याला बट वरती प्रश्न येत असतो, कधी कधी दो वरती प्रश्न येत असतो, सो वरती. म्हणजे जे काही ऑप्शन मधले प्रिपोजिशन असत्या त्या सगळ्या प्रिपोजिशनचा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. चला पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम म्हणजे असतं समानार्थी शब्द. भरपूर वेळा आता आपल्या
समोर जे काही PYQ आले त्याच्यातून तुम्हाला कळालं असेल सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. चला बघा आता गेज. आता गेज या शब्दाचा अर्थ होत असतो एकटक पाहणे. एकटक पाहणे. एकटक पाहणे म्हणजे टक लावून पाहणे, म्हणजे एकाच लोकाकडं, एकाच वस्तूकडं, एकाच गोष्टीकडं टक लावून पाहणे, टक धरून पाहणे. बरोबर आहे. कधी कधी आपण विचारत असतो, मस्त पाहत असतो, कोणाकडे तरी पाहत असतो, कधी वर पाहत असतो, कधी घड्याळीकडे पाहत असतो, म्हणजे टक लावून पाहत असतो. आपली नजर तिथं असते, म्हणजे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये काहीतरी काय चालू असतो, विचार चालू असतो. याचा अर्थ काय होणार आहे, एकटक पाहणे. आता आपल्याला सिनॉनिम विचारला समानार्थी, मग याचाच समानार्थी आपल्याला शोधायचा आहे. आता बघा इनकाउंटर. आता इनकाउंटरचा अर्थ तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये इनकाउंटर ऐकलंच असत. एखाद्याचा गोळी घालून काय करणं, इनकाउंटर करणं, समोरासमोर गाठ पडणं, भेट होणं, किंवा एखाद्याला ठार मारणं, त्याला काय म्हणत असतो आपण, त्याचा इनकाउंटर करणं. मग इथं काय, एकटक पाहणं आणि इनकाउंटर करणं हे समानार्थी शब्द झाले का रे? हे समानार्थी शब्द झाले नाही. मग त्याच्यानंतर पुढे बघा, आता पुढे काय, एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे काय, आपल्याला काय, आपले थॉट्स, आपले जे काही विचार असतात ते आपल्याला एक्सप्रेस करा वाटतं. काय करा वाटतं, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करा वाटते. आपल्या फिलिंग्स असत्या, आपल्या भावना असत्या, आपण म्हणतो मला माझ्या फिलिंग शेअर करायचे आहे. मग शेअरचा हा झाला समानार्थी शब्द. किंवा एक्सप्रेस म्हणजे काय, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. एक्सप्रेस म्हणजे काय रे, व्यक्त करणे. त्याच्यानंतर आता ऑब्टेन. ऑब्टेन म्हणजे काय, ऑब्टेन म्हणजे मिळवणे. ऑब्टेन म्हणजे काय, मिळवणे. ऑब्टेन या शब्दाचा अर्थ होत असतो मिळवणे. आणि राहिलं आपलं तिसरं जे काही आपलं उत्तर आहे त्याचा अर्थ हेच होत असतो, कोणता, एकटक पाहणे, टक लावून पाहणे, एकाच गोष्टीकडं, एकाच वस्तूकडं टक लावून पाहत राहणं म्हणजे काय, स्टेअर. स्टेअर आणि गेज हे दोघं झाले समानार्थी शब्द. कळाला आता. एखाद्या वेळेस आपल्याला इनकाउंटर हा शब्द येऊ शकतो, किंवा इथं ऑब्टेन हा शब्द दिलाय तो येऊ शकतो. जे महत्वाचे शब्द असतात, जे तुम्ही कधी कधी पाहिलेलेच नसतात, त्याच्यावरती जास्त फोकस करायचा, त्याचा अर्थ माहिती करण्याचा प्रयत्न करायचा, कारण ते शब्द परत परत येत असतात. चला पुढे बघा. पुढे परत प्रश्न कशावरती आला रे, आर्टिकल वरती. ए, द आणि यान हे सगळे काय, हे सगळे आर्टिकल आहे. काय आर्टिकल आहे, मग प्रश्न वाचायची गरज नाही, फिल इन द ब्लँक आहे. वरती त्यांनी आर्टिकल सुद्धा दिलेलं नाही, पण ऑप्शन वरून कळालं की आर्टिकल वापरायचं आहे. बघा आता, यू विल हॅव टू वेट फॉर. तुला वेट करायचं आहे म्हणे, यू विल हॅव टू वेट फॉर. तुला काय करावं लागेल, वेट करावं लागेल. वेट म्हणजे काय, इंतजार, वाट पाहावं लागेल. तुला वाट पाहावं लागेल. फॉर अन हवर. आता हवर हा शब्द आपल्याला पहिल्या बी एका क्वेश्चन पेपर मध्ये आला होता. याला हवर असं वाचायचं नाही. आपण वाचताना हवर वाचत असतो, पण ते आपलं वाचणं चुकीचं आहे. याला अवर असं वाचत असतं. काय, अवर. याचा उच्चार अवर होत असतो. आपल्याला जरी वाटत असलं, मलाही वाटतं की त्याला हवर बोलावं, मी बोलता बोलता हवर असं बोलत असतो, पण त्याचा जो उच्चार आहे तो अवर असा होत असतो. मग काय झालं रे, ए हे काय झाले, हे झाले स्वर. मग स्वरानं ज्याचा जो काही उच्चार निघत असतो त्याच्या अगोदर कोणता आर्टिकल वापरत असत्या, भरपूर वेळा सांगितलेलं आहे, ॲन हे आर्टिकल वापरत असत्या. मग हवर हा शब्द झाला, त्याच्या अगोदर काय असणार आहे, ॲन हे आर्टिकल वापरलं जाणार आहे, कारण त्याचा जो उच्चार निघतो तो उच्चार कशाचा निघतो, स्वराचा निघतो. समजलं. मग हवरला ह वर असं न वाचता तिथं ह सायलेंट असतो. ह काय असतो, सायलेंट असतो, म्हणजे हचा उच्चार निघत नाही, तिथं फक्त असणार आहे अवर. समजलं. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 ॲन. यू विल हॅव टू वेट फॉर ॲन हवर टू सी द सनसेट. तुला अजून एक काय करावं लागेल, ॲन म्हणजे काय, एकच. अ म्हणजे काय, एकच. तुला अजून 1 घंटा, अजून 1 तास वाट पाहावं लागेल. म्हणजे कशाची, सनसेट म्हणजे काय रे, जो काही सूर्य मावळत असतो त्याला आपण सनसेट म्हणत असतो. म्हणजे तुला सूर्य मावळण्यासाठी किंवा सूर्य मावळणं पाहण्यासाठी तुला अजून 1 तास काय करावं लागेल, वाट बघावी लागणार आहे, वाट पाहावं लागणार आहे. चला बघा पुढे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ज्यावेळेस मी ऑफ हा शब्द पाहतो, ऑन हा शब्द पाहतो, ऍट हा शब्द पाहतो, अप हा शब्द पाहतो, त्यावेळेस मला कळतं की हे सगळे प्रिपोजिशन आहे. काय, प्रिपोजिशन आहे, म्हणजे शब्दयोगी अव्यय ते आहे. बरोबर आहे सर. चला पुढे आता लगेच आपण ज्यावेळेस वाक्य वाचतो, सोपं वाक्य असतं, वाक्य वाचायचं, त्याचं मराठीमध्ये वाक्य वाचायचं आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं, म्हणजे त्याचं काय करायचं, मराठीमध्ये रूपांतर करायचं आणि अर्थ काढायचा. वाक्य वाचल्यानंतर, वाक्य मनामध्ये बडबड केल्यानंतर लगेच आपल्याला कळतं की इथं कोणता शब्द येणार आहे. कळतंय बघा आता. इट इज व्हेरी हॉट. हॉट म्हणजे काय रे, हॉट म्हणजे गरम. इट इज व्हेरी हॉट, गरम होतंय म्हणे खूप. प्लीज स्विच डॅश द फॅन. आता गरम झाल्यानंतर फॅन काय करणार आहे रे, फॅनकडे पाहणार आहे का फॅन चालू करणार आहे का बंद करणार आहे. जर आपल्याला गरमी झाली तर आपण काय करत असतो, फॅन चालू करत असतो. मग इथं काय येणार, स्विच ऑन. स्विच ऑन म्हणजे काय, स्विच ऑनचा अर्थ होत असतो, हा एक फ्रेज आहे. काय फ्रेज आहे, स्विच ऑनचा अर्थ होत असतो चालू करणे. काय करणे, चालू करणे. मग याचा अर्थ काय, लगेच कळालं वाक्य वाचून की बाबा इट इज व्हेरी हॉट, आज खूप काय होतंय, गरम होतंय, खूप गरम होतंय, फॅन चालू कर, स्विच ऑन द फॅन. कळालं. आणि इथं जर असं असतं इट इज व्हेरी हॉटच्या जागी त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे कोणता, कोल्ड.
इथं जर कोल्ड असतं, काय असतं, कोल्ड असतं, इट इज व्हेरी कोल्ड, खूप गरमी, आता काय होतंय, कोल्ड होते, खूप थंडी वाजते, खूप थंड वाटते, मग काय कर, स्विच ऑफ. मग काय असतं दादांनो, मग असतं ऑफ. बरोबर आहे. खूप काय होतंय, आता थंड होतंय, थंडी वाजते, मग फॅन काय कर, आता बंद कर. कळालं कळालं कळालं, समजलं. म्हणजे ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, स्विच ऑन. ऑफ कुठं वापरत असतं, जर काही बंद करणं असलं, क्लोज ऑफ. त्याच्यानंतर ऍट कुठं वापरत असतं, एखादी स्थळ आपल्याला दाखवायचंय, च्या कडे. बरोबर आहे. त्यावेळेस काय वापरत असतं, अपचा अर्थ असतो वर. ऍट म्हणजे च्या कडे किंवा एखादं स्थळ, एखादी जागा वापरायची असली, दाखवायची असली तर ऍट वापरत असत्या. आणि ज्या वेळेस अप असतो, ज्यावेळेस अप आपल्याला वापरणं असलं म्हणजे एखाद्या वर, की एखाद्या गोष्टीवरती काहीतरी ठेवलेलं आहे. बरोबर आहे. की अंडर द, म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द, अपच्या विरुद्धार्थी शब्द अंडर. म्हणजे हे प्रिपोजिशन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. कळालं. चला पुढे जाऊया. हा, पुढचं बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स मागच्या भरतीमध्ये आपल्याला फक्त विचारतो स्पेलिंग मिस्टेक. आता 4 वाक्यामध्ये एक तरी शब्दाची स्पेलिंग मिस्टेक असणार आहे. काय असणार आहे, स्पेलिंग मिस्टेक असणार आहे, म्हणजे स्पेलिंग चुकलेली असणार आहे 4 वाक्यामध्ये. काय असणार आहे रे, काय असणार आहे, स्पेलिंग चुकीची असणार आहे. आता बघा 4 वाक्य दिलेले आहे, 4 वाक्यामध्ये एक स्पेलिंग चुकीची आहे. कोणती, लगेच बघा इथं काय दिलं रे, आफ्टर हिज ट्युशन क्लास अनुज गोज फॉर क्रिकेट कोचिंग. शब्दाचा, वाक्याचा अर्थ समजून घ्या. आफ्टर हिज ट्युशन क्लास, त्याचा ट्युशन क्लास संपल्यानंतर, अनुज गोज फॉर क्रिकेट कोचिंग, त्याचा क्लास संपल्यानंतर तो कुठे जातो, क्रिकेटची कोचिंग घ्यायला जातो. काय घ्यायला जातो, क्रिकेटची कोचिंग घ्यायला जात असतो. मग बघा आता स्पेलिंग बरोबर. इथं जी काही ट्युशनची स्पेलिंग दिली, जो विशिष्ट शब्द असतो, जो काही महत्वाचा शब्द असतो, त्याच काय दिलेली असते, इथं स्पेलिंग चुकीची दिली असती. ती आपल्याला कळायला पाहिजे तो शब्द कोणता आहे नेमकं. बरोबर आहे. चला बघा आता, ट्युशनची स्पेलिंग अशी नसती, त्याच्यामुळे पहिले जे वाक्य असणार आहे ते चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर ट्युशन, TUITION. आता बघा TUITION दोन्ही ठिकाणी सेमच दिली का, इथं TUTION, इथं काय, इथं आय नव्हतं, इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली काहीतरी. म्हणजे हे काय असणार आहे, हे सुद्धा उत्तर नसणार आहे. आफ्टर हिज ट्युशन, इथं 2 स्पेलिंग, ट्युशनची स्पेलिंग अशी असती, इथं आणि इथं सेम दिली, फक्त इथं काय होतं, इथं आय नव्हतं. काय नव्हतं, इथं आय नव्हतं, पण दिल्या गेलं, प्रिंट मिस्टेक झाली. ओके, म्हणजे याची बरोबर स्पेलिंग काय असणार आहे, TUITION, ट्युशन. मग हे जे वाक्य असणार आहे 4 नंबरचं, ते आपलं उत्तर असणार आहे, कारण त्याच्यामध्ये ट्युशनची स्पेलिंग कशी दिलेली आहे, बरोबर दिलेली आहे. तिसऱ्या याच्यामध्ये सुद्धा चुकीची दिलेली आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा कशी दिलेली आहे, चुकीची दिलेली आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला चुकीची स्पेलिंग दिली. म्हणजे 4ही वाक्यामध्ये ट्युशन. फक्त आपल्याला विशिष्ट शब्द शोधायचा असतो. 4 शब्दांमधले 3 शब्द असे असतात की त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असतं, कुठेतरी स्पेलिंग इरर असतं. ज्या वेळेस आपल्याला विचारलं की स्पेल्ड, करेक्टली स्पेल्ड, स्पेलिंगचं आलं, इररचा जर प्रश्न आला तर वाक्य चुकीचं असू शकतं. कधी कधी त्याच्यामध्ये जे प्रिपोजिशन वापरलेले ते चुकीचं असू शकतं. कधी कधी त्याच्यामध्ये जो काही काळ वापरलेला आहे, जो काही टेन्स वापरलेला आहे, तो टेन्स चुकीचा असू शकतो. कधी कधी जे स्ट्रक्चर असतं टेन्सचं ते चुकीचं असू शकतं. ते फक्त आपल्याला कळालं पाहिजे. चला पुढे बघा आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे काय रे, प्रोवर्ब म्हणजे म्हण. भरपूर वेळा सांगितलेलं लक्षात ठेवायचं. प्रोवर्ब म्हणजे काय, म्हण. आता बघा, इट टेक्स 2 हँड्स टू क्लॅप. आता जी काही इथं म्हण दिलेली आहे त्या म्हणीचा अर्थ काय होतो, जी म्हण इथं आपल्याला दिलेली आहे त्या म्हणीचा अर्थ काय होतो बघा, इट टेक्स 2 हँड्स टू क्लॅप. क्लॅप म्हणजे काय रे, क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणं. क्लॅप म्हणजे काय, टाळ्या वाजवणं. मग इट टेक्स 2 हँड्स टू क्लॅप, की टाळ्या वाजवण्यासाठी किती हात लागत्या, 5 हात लागत्या का 10 हात लागत्या, किती हात लागत्या, टाळ्या वाजवण्यासाठी 2 हात लागत असत्या, असा याचा अर्थ होतो. म्हणजेच काय रे, जी आपली मराठी मधली म्हणे, एका हातानं टाळी वाजत नसती, एका हातानं काय वाजत नसती, एका हातानं टाळी वाजत नसती, असा या म्हणीचा अर्थ होतो. बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं, त्याचं समानार्थी विचारलं त्या म्हणीचा. मग आपण शोधू. बघा आता शेवटपासून जाऊ. इफ समवन अप्रिशिएट युअर वर्क इट मेक्स यू हॅपी. जर, आता याचा अर्थ काय होतो शेवटच्या ऑप्शनचा, जर तुम्हाला एखाद्यानं प्रोत्साहन दिलं, काय दिलं तुमच्या कामाला, अरे हा तू लय भारी काम करतोय, तू लय भारी काय करतोय, काम करतोय, तू चांगल्या ठिकाणी शिकवतोय, तू चांगलं हे करतोय, चांगलं ते करतोय. आपल्याला जर अप्रिशिएट केलं, प्रोत्साहन दिलं कोणीतरी, तर आपल्याला काय वाटतं, इन्स्पायर केलं तर काय वाटतं आपल्याला मेक्स यू हॅपी, म्हणजे तुम्हाला आनंद होतो, तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्हाला काय वाटतं, चांगलं वाटतं. मग याचा आणि याचा समानार्थी वाटतंय का, दोन्ही जुळणारे वाटते का, सिमिलर वाटते का, वाटत नाही. चला बघा, अ पर्सन कॅन डान्स ओनली इफ हॅज कंपनी. काय सांगितलं, एक जो व्यक्ती आहे तो डान्स करू शकतो, पण केव्हा डान्स करू शकतो, ज्यावेळेस त्याला कंपनी असती. कंपनी कोणती, आपण कामाला जातो ती कंपनी नाही. इथं कंपनीचा अर्थ काय आहे, जर कंपनी भेटली म्हणजे त्याला त्याचे मित्र भेटले किंवा 2-4 जण त्याच्यासोबत अजून नाचणारे असले, डान्स करणारे असले, त्यावेळेसच तो व्यक्ती काय करू शकतो, म्हणे डान्स करू शकतो. म्हणे आपलं तसंच असतो, आपण डीजे मध्ये एकटाने नाचत, आपले 2-4 मित्र घेतो, जिगरी वगैरे, त्याला घेऊन नाचत असतो. काय करत असतो, त्याला घेऊन नाचत
असतो. चला पुढे बघा. वन मस्ट हॅव अ ग्रुप ऑफ पीपल ॲज ऑडियन्स. एखाद्याला बोलणं जर असलं, एखादं वक्तव्य करत असलं तर त्याला ऑडियन्स असते म्हणे ग्रुप ऑफ ऑडियन्स. याचा आणि त्याचा सुद्धा संबंध लागत नाही. जर तुम्ही पहिलं वाक्य पाहिलं तर पहिल्या वाक्याचा अर्थ बघा. अ पर्सन कॅन नॉट फाईट अलोन. एक जो व्यक्ती आहे तो एकटा भांडू शकत नाही. ही नीड समवन टू फाईट विथ. काय सांगितलं की एक व्यक्ती एकटा भांडू शकत नाही. त्याला जर भांडण करणे तर अजून अपोजिटचा पाहिजे ना, अपोजिटचा पाहिजे. जर तुम्हाला भांडण करणे, तुम्ही तुमचं एकटं भांडण करू शकता का? भांडण करू शकत नाही. कोण पाहिजे? एखादा दुसरा मित्र पाहिजे, नाही तर आपला छोटा भाऊ पाहिजे, नाही तर बहीण पाहिजे, कोणीतरी आपल्याला भांडायला पाहिजे. त्यावेळेसच आपण काय करू शकतो? त्याच्यासोबत भांडण करू शकतो. एकटं आपण स्वतःसोबत भांडण करू शकत नाही. तसंच जसं एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी वाजवण्यासाठी 2 हात लागतात, तसंच आपण एकटं भांडण करू शकत नाही. भांडण करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, 2 लोक लागतात. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन आणि दिलेली मन हे दोन्ही कसे रे? हे दोन्ही समानार्थी आहे. दोघं एकत्र जुळणारे किंवा समान अर्थाचे दोन्ही म्हणी आहे किंवा दोन्ही वाक्यप्रचार आहेत, वाक्य आहेत. कळालं कळालं कळालं, सगळ्यांना कळालं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. आता या प्रश्नाचं उत्तर सांगा मला लवकर. अँटोनिम म्हणजे काय? अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम म्हणजे काय रे? अँटोनिमचा अर्थ होत असतो विरुद्धार्थी शब्द. भरपूर जणांना माहित असेल. सांगा आता ह्या शब्दाचा अर्थ सांगा. मी पाणी पितो, 1 मिनिट सांगा लवकर, सांगा. आलं का? आलं 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 आलं. चला, फास्टन म्हणजे काय रे? फास्टनचा अर्थ होता असतो, लिहून देतो व्यवस्थित. व्यवस्थित लिहून घ्या सगळेजण, कारण की याच्यामध्ये महत्वाचे शब्द दिलेले ते रिपीट होऊ शकतात 100%. फास्टनचा अर्थ होता असतो जोडलेले. फास्टनचा अर्थ काय होतो? जोडलेले. आता आपल्याला काय विचारलं, इथं कन्फ्युज व्हायचं नाही. कधी कधी आपण जोडलेल्याचा समानार्थी पाहत असतो, शोधत असतो, आणि याच्यामध्ये तो दिलेला असतो. आपली सिली मिस्टेक हो म्हणून आपल्याला तो दिलेलाच असतो. अँटोनिम विचारलं तर विरुद्धार्थी. जोडलेलेचं विरुद्धार्थी काय असणार आहे? जोडलेचं विरुद्धार्थी काय असणार आहे? वेगळे केले, सेपरेट केले. काय केले? वेगळे केले असणार आहे. आता कर्वड. कर्वडचा अर्थ काय होत असतो? वक्र. वक्र म्हणजे वाकडं असलेलं. वक्र म्हणजे कसं की वाकडं असलेलं. पहिल्याचा अर्थ होत असतो वक्र. पण हे दोन्ही विरुद्धार्थी झाले का? नाही. त्याच्यानंतर डिटॅच. डिटॅच या शब्दाचा अर्थ होत असतो वेगळे करणं किंवा वेगवेगळे होणं. वेगवेगळे किंवा वेगळे करणं, त्याला आपण काय म्हणू? वेगळे करणं. वेगळे करणं. आता जो काही आपल्याला दिलेला शब्द होता त्याचा अर्थ काय होत असतो? त्याचा अर्थ काय दिलेला इथं? त्याचा अर्थ जोडलेले की एकत्र जोडणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? वेगळे करणं. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. डिटॅच म्हणजे काय? डिटॅच म्हणजे सेपरेट करणं, वेगळं करणं. तो त्याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. आता कमेन्स्ड, महत्वाचा शब्द लिहून घ्या व्यवस्थित. कमेन्स या शब्दाचा अर्थ होता असतो सुरुवात करणं. काय करणं? सुरुवात करणं. याचा समानार्थी कोणता झाला मग? स्टार्टिंग करणं. कळालं? सुरुवात करणं. शेवटचा जो शब्द आहे सेक्युअर. सेक्युअर म्हणजे सुरक्षित असणं, सुरक्षित ठेवणं. सुरक्षित असणं, सुरक्षित ठेवणं. कळालं? 4 शब्द कळाले. 4 शब्दाचा अर्थ कळाला. सगळ्यांना कळाला. व्यवस्थित हे सगळे शब्द लिहून घेत चला, जे जे आपण लिहून देतो किंवा जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहे. तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकामधून तुम्ही लिहून घेऊ शकता. दिलेलं नसलं पुस्तकामध्ये तर आपल्याकडे डिक्शनरी वगैरे असती, तिथे सर्च करून घेत चला. पण सगळ्यात महत्वाचं की हे जे 4 शब्द असतात ऑप्शन मधले, त्याच्यामधलं रिपीट होत असतं. परत परत सांगतोय मी तुम्हाला, त्यातले शब्द रिपीट होत असत्या. आता जो काही कमेन्स शब्द आहे, कमेन्स हा शब्द तलाठी भरतीमध्ये मागच्या झालेल्या 1-2 तलाठी भरतीमध्ये हा शब्द विचारला गेलेला आहे. आणि डिटॅच हा शब्द सुद्धा PYQ आहे. TCS काय करत असतं? हेच विचारत असतं. मागची झालेली PYQ इकडून तिकडून उचलून आपल्याला परीक्षामध्ये विचारत असतं. आपल्याला फक्त ते कळायला पाहिजे. ओके, चला पुढे बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. काय करायचंय? फिल इन द ब्लँक. ब्लँक भरायची आपल्याला, म्हणजे दिलेली जी काही रिकामी जागा आहे ती भरायची. बघा आता अर्थ समजून घ्या, लगेच अर्थ कळाल्यानंतर आपलं उत्तर येत असतं. बघा. चला. अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स विन डॅश डॅश लेफ्ट द शॉप? द इन्स्पेक्टर आस्क्ड द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. जो काही ओनर आहे ज्वेलरी शॉपचा. ज्वेलरी म्हणजे काय रे? सोनं. बरोबर आहे. अलंकार ज्याला आपण म्हणत असतो. इंग्लिशमध्ये अलंकार आहे, मराठीमध्ये अलंकार आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला फिगर ऑफ स्पीच म्हणत असतो. 2019च्या भरतीमध्ये 3-3, 4-4 प्रश्न त्याच्यावरती होते. आता पुढच्या याच्यामध्ये येऊ शकता. फक्त तो टॉपिक, हे टॉपिक आपल्याला कळाले पाहिजे की कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. TCS विचारत असतं अलंकारावरती प्रश्न. बघा आता, ओनर ऑफ ज्वेलरी शॉप म्हणजे काय? कशाचं ओनर? ओनर म्हणजे मालक. कशाचा मालक? ज्वेलरी शॉपचा. म्हणजे सोन्याच्या दुकानाचा मालक, म्हणजे सोनार ज्याला आपण म्हणतो. त्याला विचारलं. कोण विचारलं? इन्स्पेक्टरनं. पोलिसानं त्याला विचारलं. त्याच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे आणि त्याला इन्स्पेक्टरनं काय विचारलं? बघा आता. अँड डिड यू लॉक ऑल द डोअर्स? की तू काय केले होते म्हणे? सगळे तुझ्या दुकानाचे दरवाजे बंद केले होते म्हणे का? लॉक केले होते म्हणे का? लॉक केले होते. व्हेन डॅश डॅश लेफ्ट द शॉप. व्हेन एव्हरीवन. या प्रश्नाचं उत्तर काय असणार? एव्हरीवन.
ज्यावेळेस आपण एव्हरीवन इथं ठेवू त्यावेळेसच वाक्य समर्पकार्थामध्ये म्हणजे बरोबर अर्थामध्ये येणार आहे. अँड डीड यू लॉक ऑल द डोअर्स व्हेन एव्हरीवन लेफ्ट द शॉप. सगळेजण गेल्यावर तू काय केलं होतं म्हणे, सगळेजण गेल्यानंतर दुकानाच्या बाहेर निघाल्यानंतर काय केलं होतं म्हणे, सगळे दरवाजे लॉक केले होते का म्हणे. चला बाकीचे ऑप्शन समजून घेऊ. एनीबडी म्हणजे काय, नोबडी म्हणजे कोणीच नाही, नोबडी म्हणजे कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही गेल्यावर सगळेजण दुकानात आहे आणि तो लॉक करून घेणार आहे का, नाही लॉक करणार आहे. एनीबडी, एनीबडी म्हणजे कोणीतरी, म्हणजे कोणीतरी दुकानामध्ये राहिलं बाबा आणि तो लॉक करून घेणार आहे का, लॉक करून घेणार नाही. चला त्याच्यानंतर समवन, समवन म्हणजे सुद्धा कोणीतरी. समवन म्हणजे का, कोणीतरी. मग समवन एखादं तरी जर दुकानामध्ये राहिलं, एखादा तरी दुकानामध्ये राहिलं तर काय होईल, हा कोणीही, कोणीही जवळजवळ समानार्थी शब्द आहे. कोणीतरी जर दुकानामध्ये राहिलं तरी तो लॉक करून घेणार नाही. आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार एव्हरीवन. एव्हरीवन म्हणजे काय रे, सगळे, सगळे दुकानाच्या बाहेर गेल्यानंतरच काय होणार आहे, दुकानाला तो जो की होणार आहे, जो काही त्या दुकानाचा ज्वेलरी शॉपचा मालक आहे तो काय करणार आहे, लॉक लावणार आहे. परत कसा शब्द आला बघा. आता आपला इडियमचा प्रश्न म्हणजे वाक्यप्रचार. वाक्यप्रचार आहे काय विचारलं, अप्रोप्राइट मिनिंग विचारलं तर समानार्थी लक्षात ठेवायचं. अप्रोप्राइट आपल्याला विचारलं तर काय असतं, समानार्थी विचारलेलं असतं बघा. मेक युअर माउथ वॉटर, काय करा, मेक युअर माउथ वॉटर. आता थोडं थोडं तर कळतंय, माउथ म्हणजे काय, तोंड, वॉटर म्हणजे काय, पाणी, मेक म्हणजे काय, बनवणे, तोंडाला पाणी बनवणे. बरोबर आहे. वाक्यप्रचार अशा असतात की आपण इथं मराठीमध्ये जो अर्थ बघतो तो जवळपास त्याचा अर्थ नसतो, त्याचा वेगळाच अर्थ असतो, जसा मराठीमधल्या म्हणी असतात. बरोबर आहे, तशा प्रकारे. आता बघा, मेक युअर माउथ वॉटरचा अर्थ होत असतो तोंडाला पाणी येणं, तोंडाला पाणी सुटणे, तोंडाला पाणी येणे, तोंडाला पाणी येणे. लिहून घ्या व्यवस्थित, तोंडाला पाणी येणे, तोंडाला काय येणं, पाणी येणं. तोंडाला पाणी केव्हा येतं आपल्या, ज्यावेळेस आपण काहीतरी चिंच बघितली, काही एखादी डिलिशियस एकदम भारी काहीतरी वस्तू बघितली, कोणी खातंय, पदार्थ आहे, त्यावेळेस आपल्या तोंडाला काय येत असतं, पाणी येत असतं. आपला लहान भाऊ आपल्याला काहीतरी कुरकुरे खाऊन चिडवतोय, आईस्क्रीम खाऊन चिडवतोय, त्यावेळेस आपल्याला काय येत असतं, आपल्या तोंडाला पाणी येत असतं. मग बघा आता चारही ऑप्शन समजून घेऊ. समानार्थी शोधणं याचा अर्थ काय होतो, तोंडाला पाणी येणं. पहिला ऑप्शन बघा, फील व्हेरी हॉट अँड थर्स्टी. हॉट म्हणजे काय रे, गरम, आणि थर्स्टी म्हणजे काय, तहानलेला. खूप गरम वाटणं आणि तहानलेला होणं, हे समानार्थी झाले का. तोंडाला पाणी येणं आणि खूप गरम होणं, खूप तहान लागणं, त्याचा कुठं संबंध येत नाही, ते समानार्थी होत नाही. आता फील टेम्पटेड टू ईट. ईट म्हणजे काय रे, खाणे. टेम्पटेड म्हणजे काय, टेम्पटेडचा अर्थ होत असतो तीव्र इच्छा होणं, मोह होणं. कशाचा, कशाचा, तीव्र इच्छा होणं. काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणं, काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणं म्हणजेच काय, तोंडाला पाणी येणं. म्हणजे याचा जो काही समानार्थी असणार आहे तो काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. फील टेम्पटेड टू ईट म्हणजे तीव्र इच्छा होणं, काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणं. चला पुढचा ऑप्शन बघा, हॅव समथिंग स्पायसी. आता तुम्हाला वाटतं हे सुद्धा उत्तर आहे. आता इथं करता होतं, हॅव समथिंग स्पायसी, काहीतरी स्पायसी खाण्याची इच्छा होणं. स्पायसी म्हणजे काय, स्पायसी म्हणजे तिखट. स्पायसी म्हणजे काय, स्पायसी म्हणजे तिखट, काहीतरी तिखट खाण्याची इच्छा होती. मग एखादं तिखट पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी येत असतं का. एखाद्या आईस्क्रीम गोड पाहिलं त्यावेळेस सुद्धा येतं, एखादी चिंच पाहिली त्यावेळेस सुद्धा आपल्या तोंडाला पाणी येत असतं, आंबट पाहिलं, गोड पाहिलं त्यावेळेस सुद्धा येतं. त्याच्यामुळे काय, याचा अर्थ बरोबर हा असणार आहे, याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. 3 जरी वाटत असलं त्याच्यामध्ये फक्त तिखटचं वाटतं आपल्याला खायचं, पण आपण सगळं काही खायची आपली इच्छा होऊ शकते. त्याच्यामुळं फील टेम्पटेड टू ईट. शेवटचं, गेट अ बॉईल ऑन द टंग. गेट अ बॉईल ऑन द टंग म्हणजे काय, हा सुद्धा एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ होत असतो तोंडावर फोड येणं, सॉरी तोंडावर नाही, जिभेवर फोड येणं. कशावरती, जिभेवर फोड येणं. शेवटच्या ऑप्शनचा अर्थ आहे जिभेवरती काय येणं, जिभेवर फोड येणं. कळालं, कळालं, कळालं. चला, सिलेक्ट द मोस्ट करेक्टली स्पेल्ड वर्ड. इथं जर तुम्ही पाहिलं की नाईसी हा जो शब्द आहे तो चुकीचा लिहिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा शब्द चुकीचा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर शेवटच्या ऑप्शन मधला तर लय चुकीचा लिहिलेला आहे. बरोबर आहे. इथं बघा किती कन्फ्युजन होतं. इथं फक्त एस आहे आणि इथं सी आहे, NIEC. नाईसीचा शब्द काय असतो, NIECE. म्हणजे इथं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, बरोबर स्पेलिंग असलेलं वाक्य असणार आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 NIEC ही बरोबर स्पेलिंग असणार आहे. माय नाईसी स्टेज इन द आयर्लंड, की आयर्लंड मध्ये माय नाईसी थांबली. चला पुढं, द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड. काय करायचंय आपल्याला, वन वर्ड सबस्टिट्यूशन ठेवायचंय. काय करायचंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आपल्याला एवढा मोठा काहीतरी वाक्य दिलेलं आहे, त्याचं आपल्याला काय करायचंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे एवढ्या मोठ्या शब्द समूहासाठी एक शब्द, एवढ्या मोठ्या शब्द समूहासाठी काय करायचंय आपल्याला, एवढ्या मोठ्या शब्द समूहासाठी एक शब्द शोधायचा आहे. चला बघा आता, ज्योतीज ब्रदर वर्क्स ॲज अ. ज्योती नावाची एक मुलगी, तिचा भाऊ वर्क ॲज अ काम करतो. काय काम करतो बघा आता,
कीपर ऑर कस्टोडियन ऑफ अ म्युझियम. जे काही आपले म्युझियम असत्या म्हणजे जे काही प्राणी संग्रहालय असत्या, बरोबर आहे, किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण त्याला, प्राणी संग्रहालय झाले किंवा वस्तू संग्रहालय झाले, तिथे महत्वाच्या जुन्या काळातल्या वस्तू ठेवलेल्या असत्या, किंवा प्राणी संग्रहालय झाले, तिथं काय कीपर आणि कस्टडियन म्हणजे तिथलचं काय करणार, तिथं लक्ष ठेवणारा, बरोबर आहे. जसं आपल्या सोसायटीमध्ये वॉचमॅन असतो लक्ष ठेवायला, जसं आपल्या घराकडे गावाकडे खेडेगावामध्ये कुत्रा असतो डॉग लक्ष ठेवायला आपल्या घरावरती, बरोबर आहे. तसंच हा काय असणार आहे, त्या इथं त्या वस्तू संग्रहालयामध्ये ध्यान ठेवणार असणार आहे, त्याला म्हणत असता क्युरेटर. त्याला काय म्हणत असता, क्युरेटर. क्युरेटरचा अर्थ हाच होत असतो, काय, कीपर ऑर कस्टोडियन ऑफ अ म्युझियम. म्युझियम वरती लक्ष ठेवणारा त्याला काय म्हणत असतं, क्युरेटर. कळालं कळालं. आता युशर म्हणजे काय, युशर या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, आता समजून घ्या, कारण हा शब्द आपल्याला परत 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 येऊ शकतो. बघा युशर म्हणजे काय रे, तुम्ही आता एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर पाहायला गेले असन, कधीतरी गेले असन, किंवा पिक्चरमध्ये कुठेतरी पाहिलं असन की थिएटर, जे काही थिएटर राहतं त्याच्यामध्ये सीट्स असते बघा, त्याला मराठीमध्ये प्रेक्षागृह असं म्हणत असतं, बरोबर आहे, बरोबर आहे. मग तिथं जे काही लोकांना जागा दाखवण्याचं काम असतं की तुमचं सीट इथं आहे, तुमचं सीट एक नंबरला आहे, तुमचं सीट शेवटच्या रो मध्ये आहे, शेवटच्या रांगेत आहे, त्याला म्हणत असतं युशर. त्याला काय म्हणत असत्या, युशर असं म्हणत असतं, लक्षात ठेवायचं. आणि इथं कम्पेअर असा एक शब्द दिलेला आहे, कम्पेअर आणि अँकर हे दोघं समानार्थी शब्द आहे. दोन्हीचा अर्थ काय होतो, सूत्रसंचालन करणारे, सूत्रधारक किंवा सूत्रसंचालन करणारे संचालक. दोन्ही समानार्थी शब्द हे लक्षात ठेवायचे की इथं जे काही अँचर आहे आणि इथं जे काही कम्पेअर आहे हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. दोन्हीचा अर्थ काय होत असतो, दोन्हीचा अर्थ होत असतो सूत्र संचालन करणं, हे दोन्ही सूत्रधार असतात. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, क्युरेटर. कळालं. 15 प्रश्न आपले जवळपास झालेले. 15च्या 15 प्रश्नाचे तुम्हाला डिटेलमध्ये विश्लेषण सांगितलेलं आहे. समजलं असेल सगळ्यांना, सगळं आपण डिटेली व्यवस्थित अनालिसिस केलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून कळतंय की कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न येत आहे, कशा प्रकारे प्रश्न येत आहेत, सगळं कळालं. सगळं आजचे सगळे क्वेश्चन पेपर सगळ्याला समजले असेल. ओके, चला थांबूया आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. आपण जी काही पुढची क्वेश्चन पेपर आहे ते आपण उद्या घेऊ. उद्या सेम टाइमला आपण काय करू, ही आता आपली 5वी क्वेश्चन पेपर झाली. कितवी, 5वी क्वेश्चन पेपर झाली. 6वी क्वेश्चन पेपर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. काय करू, उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. चला, तुमचे काही डाऊट असेल तर लगेच शेवटचे 5 मिनिटं देतो. 5 मिनिटांमध्ये तुमचे कोणतेही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या. चला, आपला क्वेश्चन अनालिसिस सगळ्यांना समजलेलं आहे. तुमचे काही डाऊट असेल तर 2-5 मिनिटांमध्ये मला विचारून घ्या सर्वजण. चला लवकर.